आज आपण बासुंदी म्हणजेच रबडी करणार आहोत। त्यासाठी आपल्याला एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईमध्ये नॉर्मल टेम्परेचरचा खवा घ्यायचा आहे। तर तो खवा थोडासा गरम करून घ्यायचा। थोडा खवा गरम झाला की त्याच्यामध्ये मी 2 वाटी साखर घालत आहे। इथे मी खवा अर्धा किलो घेतलेला आहे। तर अर्धा किलो खव्यासाठी मी 2 वाटी साखर घालत आहे। साखर घालून तो आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। खवा नुसता परतला गेला तर तो खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे साखर थोडा परतला की लगेच घालायची आहे की साखरेचे पाणी सुटून खवा चांगला त्यामध्ये विरघळला जातो व मिक्स व्हायला मदत होते। तुम्ही बघू शकता इथे जसजसा खवा आपण परतू तसा तो लिक्विडी होत जात आहे आणि त्याचबरोबर त्याच्या गुठळ्याही मोडत आहेत आणि थोड्या गुठळ्या आपण एकसारखी हलवून मोडून घ्यायच्या आहेत। तर इथं पूर्ण खवा मेल्ट झालेला आहे, साखरही मेल्ट झालेली आहे, त्यामुळे त्याच्यातून बबल येत आहेत, म्हणजेच आपलं मिश्रण हे एकजीव झालेलं आहे। आता यावेळी आपल्याला 2 लिटर दूध घ्यायचं आहे। त्यातील मी निम्मं दूध या खव्यामध्ये घालत आहे आणि निम्मं दूध आपण तसंच ठेवायचं आहे। तर दूध मी ह्याच्या आधीच गरम करून थंड करून घेतलेलं आहे, त्यामुळे दुधाचं हे रूम टेम्परेचरला आलेलं आहे। याच्यामध्ये मी दूध घालून घेत आहे, अर्धं दूध घातलेलं आहे आणि एका वाटीमध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर त्यासाठी आपल्याला थोडं दूध लागणार आहे, तर ते दूध ही रूम टेम्परेचरचं असलं पाहिजे। त्यासाठी मी एका वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेत आहे। जर तुम्हाला अजून थिक बासुंदी हवी असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण वाढवू शकता। मला एवढा इनफ आहे, त्यामुळे मी जास्त कॉर्नफ्लॉवर घालत नाही आहे। तुम्ही 4 चमचे घालू शकता, म्हणजेच एका लिटरला 2 चमचे असं प्रमाण केलं तरी तुम्ही हरकत नाही। आता हे मी मेल्ट करून घेत आहे। तर ह्याच्यामध्ये मी ओतून घेत आहे। दुधाला उकळी येण्याच्या आतच आपल्याला कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये घालायचं आहे। त्याचबरोबर मी राहिलेलं दूध ओतून घेतले। आता कॉर्नफ्लॉवरची पेस्ट ओतत आहे। दुधाला उकळी येण्याच्या आत यासाठी ओतायचं आहे की दुधाला उकळी आल्यानंतर जर आपण थंड कॉर्नफ्लॉवरचं दूध ओतलं त्याच्यामध्ये तर त्याची गुठळी होऊ शकते आणि ती मग विरघळली जात नाही, ते तशीच राहते। त्यामुळे दुधाला उकळी येण्याच्या आत आपल्याला पेस्ट ओतायची आहे, ही महत्त्वाची टीप आहे। आणि कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर आपल्याला एकसारखं दूध गरम होईपर्यंत ढवळत राहायचं आहे। त्याचबरोबर मी याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि चिमूटभर केसर घालत आहे, त्यामुळे रंग आणि स्वाद छान येतो। आता मी याच्यामध्ये काजूचे तुकडे घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट याच्यामध्ये घालू शकता, चारोळेही घातले तरी चालतात। आता ह्याला आपण एकसारखं हलवून उकळी आणून एक 5 मिनिट बारीक गॅसवर, थोडक्यात कॉर्नफ्लॉवर थोडं शिजलं पाहिजे, त्यासाठी 5 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत। मग गॅस बंद करून रूम टेम्परेचरला आणून आपण फ्रीजमध्ये याला ठेवणार आहोत। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर बासुंदी अजून थोडी थिक होते आणि थंड खायलाही चांगली लागते, त्यामुळे थंड करूनच सर्व करा। ज्यांना गरम आवडत असेल त्यांनी गरमही खायला हरकत नाही।